एका 10 रुपयाच्या नोटेची किंमत किती असू शकते? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? 10 रुपयांची किंमत 10 रुपयेच असणार ना. पण मंडळी, 10 रुपयांच्या नोटेची किंमत लाखो करोडोमध्ये असू शकते. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये 10 रुपयांच्या नोटेचा लिलाव झाला. या लिलावामध्ये 10 रुपयांच्या नोटेला चक्क लाखो रुपयांची किंमत मिळाली. आता तुम्हाला वाटत असेल की ही नोट नक्कीच सोन्याची असेल, पण असं काहीच नाहीये. मग या नोटेत नेमकं आहे तरी काय, आणि तुमच्या जवळ असलेली 10 रुपयांची नोट तुम्हाला लखपती बनवू शकेल का? आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. 10 रुपयांच्या नोटेचं नेमकं प्रकरण तरी काय हे आधी जाणून घेऊयात. जुनं ते सोनं असतं असं म्हणतात, आणि ते अगदी खरंय. या 10 रुपयांच्या नोटेबाबत ते अगदी तंतोतंत लागू होत आहे. लंडनमध्ये एका लिलावात भारताच्या 10 रुपयांच्या नोटेला चक्क लाखो रुपयांची किंमत मिळाली आहे. कारण या दोन्ही नोटा तब्बल 106 वर्ष जुन्या आहेत असं सांगितलं जात आहे. यामध्ये एक नोट ही 6.90 लाख रुपये इतकी आहे, तर दुसरी नोट ही 5.80 लाख रुपयांना विकली गेली आहे. या नोटांचा लिलाव मेफेअरमध्ये नूनन्स ही संस्था करते. ही संस्था 1990च्या दशकापासून जुन्या नोटा, शिक्के, दागदागिने आणि मेडलचा लिलाव करते. या लिलावात भारताच्या अनेक नोटांचा समावेश करण्यात आलाय. यातील 10 रुपयांच्या 2 नोटा आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10 रुपयांच्या नोटेला इतका भाव का बरं दिला असेल? कारण या 10 रुपयांच्या नोटा एकदम खास आहेत. या 2 नोटा SS शिराला नावाच्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून काढण्यात आल्या. हे जहाज दारू, मुरब्बा आणि दारूगोळा घेऊन लंडनहून मुंबईकडे निघाले होते. पण अचानक 2 जुलै 1918 रोजी जर्मनी टॉर्पिडोने केलेल्या हल्ल्यात ते आयरिश समुद्रकिनाऱ्याजवळ बुडालं, आणि कालावधीत नंतर या बोटीमधील बुडालेलं सामान समुद्रातून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा त्या सामानात 10 रुपयांच्या नोटा सापडल्या. विशेष बाब म्हणजे इतके वर्षे पाण्यात राहून सुद्धा या नोटा चांगल्या स्थितीत आहेत, कारण या नोटा बंडलमध्ये गुंडाळल्या होत्या. शिवाय या नोटांचा कागद पण दर्जेदार असल्याने या नोटा खाऱ्या पाण्यातही टिकल्या. तुमच्याकडे ही जुन्या व इतिहासकालीन नोटा असतील तर तुम्हाला या नोटा नक्कीच लखपती बनवू शकतात. या नोटा आणि नाणी तुम्ही घर बसल्या ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑनलाईन विकू शकता. कॉइन बाजार, ईबे आणि OLX सारख्या वेबसाईट उपलब्ध आहेत. यावर तुम्ही नोटांची खरेदी विक्री करू शकता. भारतातच नाही तर जगभरामध्ये इतिहासकालीन वस्तू जमा करण्याची आवड अनेकांना असते, आणि हौशीला कधी मोल नसतं. त्यामुळे अशा इतिहासकालीन वस्तूची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. तत्पूर्वी या विषयासह इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.